एक महत्त्वाची बातमी पाहूया। देवस्थान इनाम जमिनी संदर्भातील कायद्याला विरोध करण्यात आलेला आहे हिंदुत्ववादी संघटनांचा। या कायद्याला विरोध करण्यात आलाय। हिंदुत्ववादी संघटनांकडून आता आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर किंवा देवस्थानाच्या जमिनीचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे आहे। मंदिराच्या जागा घेण्याबाबत कायदा करून त्या भूमाफियांच्या घशात घालण्याचा डाव तर नाही ना, अशी शंका आता महाराष्ट्र मंदिर महासंघाने उपस्थित केली आहे। महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं की राज्यातली 4.5 लाख हेक्टर इनामी जमिनी ज्या आहेत त्या वहिवाटदारांच्या किंवा कुळांच्या नावे आम्ही करणार आहे। वास्तविक पाहता देवस्थानांच्या कुठल्याही प्रकारच्या इनाम जमिनी ज्या आहेत त्या कोणालाही विकता येत नाहीत, हस्तांतरित करता येत नाही, त्याच्यावर अवैध कब्जा करता येत नाही, कोणालाही त्याच्यावरती अतिक्रमण करता येत नाही। या ठिकाणी इनामी जमिनी विकण्याचा अशा प्रकारचा प्रस्तावित मसुदा तयार केला जातो, हे कदापि सहन होणार नाही। हा दुजाभाव आहे। त्यामुळं मंदिर महासंघ या संदर्भात संपूर्ण राज्यामध्ये मंदिर विश्वस्तांना एकत्रित घेऊन आणि विश्वस्त पुरोहित पुजारी एकत्र येऊन या मसुद्याला तीव्रपणे विरोध करणार। हा 15 दिवसाच्या आत जर मसुदा मागे घेतला नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन केलं जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।